नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आपण अत्यंत महत्त्वाच्या डॉक्युमेंटवर सीरीज सुरू केलेली आहे. त्या सीरीजमधला हा सेकंड व्हिडिओ आहे. यामध्ये आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल जो आहे, ज्यावर आयोग आपल्याला हमखास प्रश्न विचारत आहे. येणारी एक्झाम असतील, कंबाईन असेल, बी असेल, सी असेल किंवा इतर सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. त्यावर आपण ही सीरीज घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे ही सीरीज आपल्याला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण ह्याच्यातल्या ज्या फॅक्ट आहेत किंवा डेटा आहे सगळ्यात ऑथेंटिक डेटा असणार आहे, कारण हा इकॉनॉमिक सर्वेचा डेटा आहे. आणि त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा व्यवस्थित पहा आणि मित्रांना सुद्धा शेअर करा. याची PDF साठी, या व्हिडिओच्या PDF साठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्या ठिकाणी ही PDF अपलोड केलेली आहे. सो लेट्स स्टार्ट की आजच्या सेशनला आपण सुरुवात करू. सुरुवात करत असताना आपल्याला एक महत्त्वाची सूचना आहे की डायरेक्शन अकॅडमी मार्फत या ठिकाणी फाउंडेशन बॅच जी आहे तो लॉन्च करण्यात आलेली आहे. ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपात. ऑफलाईन ॲट छत्रपती संभाजीनगर आणि ऑनलाईनसाठी या ठिकाणी स्पेशल ऑफर या ठिकाणी आहे. ती म्हणजे रेग्युलर फी 10,000 आहे, परंतु सध्या ऑफर प्राईस जी आहे ती आहे फक्त 4,999 रुपये. यामध्ये संपूर्ण सिलेबस आपण इथं कव्हर करत आहोत. त्याचबरोबर तुम्हाला PDF नोट्स असतील, टेस्ट सिरीज असणार आहे आणि या ठिकाणी 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. अशी अगदी होलिस्टिक बॅच जी आहे ही सुरू झालेली आहे. याची डेमो लेक्चर सुद्धा जरूर पहा. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे? केंद्र सरकारकडून औद्योगिक कामगाराकरता ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स मोजण्याकरता कोणते वर्षे पायाभूत वर्ष वापरले जाते? आता यामध्ये हा जो प्रश्न आहे, पायाभूत वर्ष, सध्याचं पायाभूत वर्ष जे आहे ते चेंज झालेलं आहे. त्यामुळं याचं जे उत्तर असणार आहे त्या ठिकाणी 2024. 2024 जे आहे हे या ठिकाणी पायाभूत वर्ष या वर्षीपासून सुरू करण्यात आलेलं आहे. कशासाठी? या ठिकाणी CPI फॉर इंडस्ट्रियल वर्कर किंवा CPI चे जे या ठिकाणी बेस इयर आहे किंवा या ठिकाणी इंडस्ट्रियल वर्कर की ज्यांना इंडस्ट्रियल वर्कर जे आहेत, उद्योगामध्ये काम करणारे कामगार जे आहेत त्यांचं वेतन निश्चित करण्यासाठी, त्यांचा भत्ता निश्चित करण्यासाठी हे महत्त्वाचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. हे अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक WPI. आता हा जो WPI आहे ते यासाठी 2022-23 हे या ठिकाणी फायनान्शियल इयर काय करण्यात आलेलं आहे, निश्चित करण्यात आलेलं आहे. 2022-23 पूर्वीचं जे फायनान्शियल इयर होतं ते या ठिकाणी 2011-12 होतं, परंतु या ठिकाणी हे सुद्धा चेंज करण्यात आलेलं आहे. सध्याचं बेस इयर लक्षात ठेवायचं आपल्याला 2022-23. प्रश्न विचारलेला आहे की अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे WPI परिगणित करताना, काउंटिंग करताना खालीपैकी कोणत्या मुख्य गटांचा समावेश केला जातो? मुख्य गट कोणता आहे आपल्याला विचारलेला आहे. आता मुख्य गटाच्या बाबतीत जर पाहिलं तर काय आहे, तर या ठिकाणी प्राथमिक वस्तू आहे, इंधन आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ऊर्जा आहे आणि उत्पादित वस्तू आहे, यांचा विचार इथे केला जातो. ठीक आहे. आता यामध्ये सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत या ठिकाणी हा घाऊक किंमत निर्देशांक जो आहे परिगणित केला जातो. प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या मंत्रालयामार्फत WPI पब्लिश केला जातो? त्यामध्ये CPI हा या ठिकाणी श्रम ब्युरो मार्फत आहे आणि WPI जो आहे तो वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत दरमहा या ठिकाणी प्रत्येक महिन्याला काय आहे, घाऊक किंमत निर्देशांक जो आहे तो या ठिकाणी पब्लिश केला जातो. आणि सध्या जे बेस इयर आहे या ह्याच्यामध्ये WPIचं ते काय आहे, या ठिकाणी 2022-23 हे काय आहे, बेस इयर आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय रिझर्व्ह बँक देशातील 18 शहरासाठी त्रिमासिक गृह किंमत निर्देशांक म्हणजे या ठिकाणी हाऊसिंग प्राइस इंडेक्स जो आहे तो परिगणित करते. यात महाराष्ट्रातील कोणत्या शहरांचा समावेश आहे? महाराष्ट्रातील कोणते शहर आहे ते लक्षात ठेवा. मुंबई आहे, ठाणे आहे, पुणे आहे आणि नागपूर आहे, याचा समावेश याच्यामध्ये होतो. तर यामध्ये ही घर ही कुटुंबाची जीवनमानाचा दर्जा आणि दर्शविणारी महत्त्वाची मालमत्ता असलेले धोरणकर्ते या किमतीचा मागावा घेतात. आणि महाराष्ट्रातील 4 प्रमुख शहरांचा समावेश RBI द्वारे मोजल्या जाणाऱ्या या ठिकाणी या हाऊसिंग इंडेक्स जो आहे ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे. नेक्स्ट हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना, अंत्योदय अन्न योजनेमधील कुटुंबांना प्रति महिना किती अन्नधान्य मिळवण्याची तरतूद आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अंत्योदय योजना. तर प्रत्येक कुटुंबाला किती, तर या ठिकाणी 35 किलो धान्य जे आहे, प्रति कुटुंब 35 किलो धान्य दिलं जातं. प्रति कुटुंब 35 किलो धान्य. अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबांना या ठिकाणी शिधापत्रिका दरमहा 35 किलो धान्य दिलं जातं. तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो दरमहा जे आहे अन्नधान्य दिलं जातं. प्रति व्यक्ती
धर्म, पण तो कोणाला प्राधान्य कुटुंब, प्रायोरिटी फॅमिली. नंतर पुढे महाराष्ट्र राज्य शासनाने गरीब व गरजू जनतेला किफायतशीर दरात या ठिकाणी भोजन उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना सुरू केली. कधी सुरू केली? त्या ठिकाणी जानेवारी 2020 मध्ये ही शिवभोजन योजना इथं सुरू करण्यात आली. नंतर या ठिकाणी कोर इन्फ्लेशन किंवा गाभा चलनवाढ जे आहे, कोर इन्फ्लेशन मोजताना एकूण ग्राहक किंमत निर्देशकांतून प्रामुख्याने कोणत्या अस्थिर गट वगळण्यात येतात? कोणते गट हे जे आहेत मायनस करण्यात येतात? त्यामध्ये खाद्यपदार्थ आणि इंधन, वीज आणि दिवाबत्ती हे जे आहे हे मायनस केलं जातं आणि त्या आधारे या ठिकाणी कोर इन्फ्लेशन जे आहे ते मोजलं जातं. नेक्स्ट, महाराष्ट्रातील वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना कोणत्या तारखेपासून राबविण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये? ठीक आहे, तर 1 जानेवारी 2020 पासून ही योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहे. 1 जानेवारी 2020 या योजनेमुळे लाभार्थींना या ठिकाणी याच्यामध्ये ही जी योजना आहे महाराष्ट्रामध्ये ती अन्नधान्यासाठी वापरली जाते. नंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत महाराष्ट्रातील अंदाजे किती टक्के लोकसंख्या सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्यास पात्र आहे? तर 62.3% जनता. म्हणजे याचा अर्थ काय? एवढ्या मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आपल्या राज्यामध्ये आहे 62.3. त्यामध्ये हे 62.3 जे आहे हे एवढं अन्नधान्यासाठी लोक काय आहेत डिपेंड आहे. नंतर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO यांच्या मार्फत अखिल भारतीय स्तरावर ग्राहक किंमत निर्देशांक परिगणित करण्यासाठी कोणते पायाभूत वर्षे या ठिकाणी वापरलं जातं? आता यामध्ये हे जे आहे CPI जे आहे तो काय झालेला आहे? तो चेंज झालेला आहे. ठीक आहे, त्यामध्ये पूर्वी जो होतं 2012, आता जस्ट आपण CPIच्या बाबतीत या ठिकाणी प्रश्न बघितलेला आहे. CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स. ओके, त्या ठिकाणी आपण CPI बघितलेलं आहे. तर CPI ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा 2024 जे आहे हे काय असणार आहे? याचं बेस इयर असणार आहे 2024. आता यामध्ये जे आहे तर हे कधीचं असणार आहे? तर हे त्या अगोदरचं जे बेस इयर आहे ते इथं. ओके, त्याच्या अगोदरचं काय होतं की परिगणित करण्यासाठी कोणते पायाभूत वर्ष वापरलं जातं? आता हा इकॉनॉमिक सर्वे आहे 2025-26चा इकॉनॉमिक सर्वे आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये हा जो डेटा आहे हा जुना आहे की 2012 आहे, पण तो आता काय आहे त्या ठिकाणी 2024 आहे. लक्षात ठेवा CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स साठी आहे या ठिकाणी 2024 आहे सध्याचं बेस इयर आहे. ओके, सध्याचे बेस इयर. आणि WPI साठी किती आहे आपण बघितलं? WPI साठी बेस इयर काय आहे? 2022-23 हे बेस इयर आहे 2022-23. त्या दोन बाबी लक्षात ठेवा. याच्यावर डेफिनेटली काय आहे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर या ठिकाणी 2012 आता काय आहे रिप्लेस केलेले 2024 मध्ये हे रिप्लेस करण्यात आलेलं आहे. आणि सध्या या ठिकाणी 2024 कडे सुधारणा सुरू आहेत. म्हणजे 2024 हे झालेलं आहे. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. 2012चं 2024 झालेलं आहे. नेक्स्ट 14 अवर्षण प्रवण जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना प्रति लाभार्थी प्रतिमाह किती रुपये रोख रक्कम थेट हस्तांतरित म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर करण्यात येत आहे? तर किती आहेत? 170 रुपये. 170 रुपये लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट ही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचे निर्धारण करण्यासाठी शासनाकडून प्रामुख्याने कोणत्या निर्देशकांचा वापर केला जातो? तर यामध्ये CPIचा कंझ्युमर प्राइस इंडेक्सचा वापर केला जातो. या ठिकाणी कशासाठी? की घरगुती उपभोग वस्तू आणि सेवांचा किमतीतील बदल यामुळे या ठिकाणी मोजता येतो. तो CPIच्या माध्यमातून मोजता येतो. त्यामुळं महागाई भत्ता काउंट करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवण्यासाठी CPIचा वापर केला जातो कंझ्युमर प्राइस इंडेक्स. ज्याच्यामध्ये CPI मध्ये काय आहे? वस्तू त्याचबरोबर सेवा दोघांचाही या ठिकाणी विचार केला जातो, परंतु WPI मध्ये फक्त वस्तूंचा विचार केला जातो WPI मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट जुलै 2025 मध्ये केंद्र सरकारने शेतमजूर व ग्रामीण मजुरांना ग्राहक किंमत निर्देशकामध्ये पायाभूत वर्षे काय म्हणून या ठिकाणी सुधारित केले आहे? तर या ठिकाणी हे 2019 शेतमजुरांसाठी. त्यामध्ये 2019 हे जे आहे ते 86-87 या जुन्या पायाभूत वर्षाऐवजी आता 2019 हे नवे वर्ष काय आहे वापरले जाते, ज्यामुळे ग्रामीण राहणीमान आणि चांगल्या प्रकारे प्रतिबंधित केले जाते. राहणीमान जो आहे ते काउंट करण्यासाठी. नंतर
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत म्हणजे पीडीएस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अंतर्गत अन्नधान्य वितरणासाठी रास्त भाव दुकानामध्ये कोणती तांत्रिक उपकरणे स्थापित करण्यात आली आहेत? तर काय आहे या ठिकाणी ई पॉज. ओके, ई पॉज जे आहे, आता ई पॉज काय आहे या ठिकाणी ई पॉइंट ऑफ सेल. ई पॉइंट ऑफ सेल जे आहे हे या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, वितरित करण्यात आले, ज्या अंतर्गत किती जे आहे किंवा अन्नधान्य दिलं गेलं आहे, विकलं गेलं आहे हे या ठिकाणी समजणार आहे. त्यानंतर रक्तक्षय व सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता या समस्याचे निराकरण करण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कशाचे वाटप केले या ठिकाणी जात आहे? तर कशाचं? तर पोषण तत्व गुणसंवर्धित तांदूळ जो आहे तो याचा वापर केला जातो. ठीक आहे, त्या ठिकाणी पोषण तत्व गुणसंवर्धित तांदूळ म्हणजे फोर्टिफाईड प्राईस जे आहे त्या ठिकाणी राईस जे आहे त्याचा वापर केला जातो. नंतर धान व भरड धान्यांची विकेंद्रीकृत पद्धतीने खरेदी बिगर आदिवासी क्षेत्रात कोणत्या संस्थेमार्फत केली जाते? तर यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ यांच्या मार्फत केली जाते. त्यानंतर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यात साखरेचे वाटप केवळ कोणत्या शिधापत्रिका धारकांना करण्यात येते? म्हणजे साखर जी आहे फक्त कोणाला दिली जाते? अंत्योदय अन्न योजना. अंत्योदय अन्न योजनेच्या अंतर्गत साखर दिली जाते. नंतर यामध्ये नेक्स्ट, राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी नवीन गोदामे बांधण्याचा कार्यक्रम कोणत्या संस्थेच्या अर्थसहाय्याने हाती घेण्यात आला आहे? ओके, तर ह्याच्यामध्ये नाबार्ड या ठिकाणी नाबार्डच्या माध्यमातून हा जो आहे उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. नेक्स्ट, राज्यात ग्राहकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी किती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग या ठिकाणी हे स्थापन करण्यात आलेले आहे? तर राज्यामध्ये तर 41 जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर एनएसओ द्वारे अखिल भारतातील ग्राहक किंमत निर्देशांकांची म्हणजे सीपीआयची नवीन प्रस्तावित या ठिकाणी पायाभूत वर्ष सीपीआयचं काय असणार आहे? 2024 आणि हे लागू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, नंतर यामध्ये नेक्स्ट, ऑक्टोबर 2025च्या आकडेवारीनुसार अन्नधान्य वितरणासाठी महाराष्ट्रात अंदाजे किती रास्त दुकाने या ठिकाणी कार्यरत आहे? आता हा डेटा ठीक आहे म्हणजे 51,663. त्यानंतर डिसेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्रात आधार संलग्न शिधापत्रिका धारकांची संख्या 2.71 कोटी होती. त्यानंतर कामगार आयुक्तामार्फत राज्यातील कोणत्या 5 केंद्रासाठी स्वतंत्र ग्राहक किंमत निर्देशांक परिगणित केले आहेत? कोणासाठी? या ठिकाणी अकोला आहे, कोल्हापूर, जळगाव, नांदेड आणि संभाजीनगर. डिसेंबर 2025 अखेर महाराष्ट्र राज्य शासनाकडे एकूण किती गोदामे उपलब्ध आहे? त्यामध्ये किती आहे? 651. त्यानंतर ऑक्टोबर 2025 पर्यंत रास्त भाव दुकानदारांच्या तपासणीत किती दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत? तर किती? 58 दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर केंद्र शासनाच्या अधिसूचनानुसार कोणत्या कालावधीपर्यंत लाभार्थींना अन्नधान्य मोफत वितरित करण्यात येत आहे? तर या ठिकाणी कोणाला? तर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2028 पर्यंत. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी हे महत्त्वाचे असे क्वेश्चन जे आहे जे आपल्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आलेले आहे किंवा इकॉनॉमिक सर्व्हेच्या डेटावर तयार करण्यात आलेले ते आपण पाहिलेले आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपली डायरेक्शन अकॅडमीची स्पेशल फाउंडेशन बॅच सुरू आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सरळ सेवेची सुद्धा बॅच आहे. अगदी 1499 रुपयाला ही बॅच आपल्याला उपलब्ध आहे. यासाठी डायरेक्शन अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. तर आणि भेटू आपण नेक्स्ट या ठिकाणी या सिरीजमध्ये. थँक्यू, ऑल द बेस्ट अँड जय हिंद.